श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी. संतोषणी नामकरणी विनवतसे मागुती. जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक या भवारणी. संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला. ऐश्री श्री गुरु महिमान तुम्ही निरोपणे ज्ञान. आनंदी झाले माझे मन तुझेनी धर्मे स्वामी या. कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू. हो आता तुमचा दासो म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या अलंगणी. आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र महिमान त्याची आम्हा अमृतपान. सदा सेवितो याचे गुणी म्हणून पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी अर्थ. त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता. धनार्थीयासी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन. कथा ऐकता होय जाणे. ज्ञान सिद्धी तात्काळी जे भक्तीने समजते एक. पठती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तात्कालिक. निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगा दी पीडन. न होत व्याधी कधी जाण जरी मनुष्य असे बंधन. त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी. ऐकता होय भरवसी ब्रह्मात्यादी पापन राशी. एक चित्ते ऐकता इतको ऐकून ती अवसरी. नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी. कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती. भेट लागी मज जगत ज्योती. होती वासना मज चित्ती. गुरुचरित्र ऐकावे गुरुची महिमान ऐको काणी. सांगिजे स्वामी विस्तारुनी अंधकार असता रजनी. सूर्योदया परी करी इतकी अवसरी. सिद्ध योगी अभय करी धरून या सव्य करी. घेऊन गेला स्वस्थाना अमरजा संगम भीमरिती. जैसा ठावत ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी. बैसुरी सांगे ज्ञानोदय ऐकोनी सिद्धाचे वचन. संतोषे नामधारक गहन क्षण क्षणा करी नमन. करुणा वचने करून या जी मी संसार सागरी. बुडलो तापत्रयपुरी भक्षिल क्रोधादी जलचरी. अज्ञान जाळे वैष्टिलो ऐशी कृपा उपजवणी. विनवतसे नामकरणी मस्तक सिद्धाचे चरणी. न्यासिता झाला तये काळी तव बोलिले सिद्ध मुनी. उठवतसे आश्वासोनी न धरी चिंतामणी. साकडे फेडीन तुझे आता ज्यांसी नाही दृढ भक्ती. सदा नैने कष्टती श्री गुरुवरी बोली ठेविती. अविद्य माया वेष्ठुनी संशय धरुणी मानसी. श्री गुरु काय देईल मनसी त्या गुणे हा भोग भोगिसी. त्याना चिंते व्याकुळित सांडोनी संशय निर्धार. गुरुमूर्ती देईला पार ऐसा देव कृपा सागर. तुझ नुपेक्षी सर्वथा ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती. ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडून एकचित्ती. ध्याये पदांबुज श्री गुरुचे स्वामीनी लोपले. जे सकळ झाले माझे मन निर्मळ. वेद लागला असे केवळ. चरित्र ऐकावे श्री गुरुचे. गुरु त्रिमूर्ती ऐको कानी. का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी. म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र. बारे शिष्या तू पूर्ण चंद्र माझा बोध समुद्र. कैसा तू उत्साविला हिंडत आलो सकक्षिती. नवे कवना ऐशी मती गुरुचरित्र न पुसती. तू ते देखले आज्या मी ज्यासी. इह परित्रीची असे चाड त्यासी कथासे गोड. त्रिकरणे करून या दृढ. एक चित्ते ऐकिजे तू भक्त केवळ श्री गुरुचा. म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा. लाधेर चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनू. वेदशास्त्र समंत जाणू अवतार झाला त्रैमूर्ती आपणू. धरोनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार. होऊन येते हरिहर उतरावया भूमीचा भार. भक्तजन तारावया एका वेगळे एक न होती. कार्याकारण अवतार होती. भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणे. सांगेन साक्षात तुझ अंबरीश म्हणजे द्विज. एकादशी व्रताची एकाज विष्णूसी अवतार करिविले. द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत. निश्चय करी दृढवत हरी चिंतन सर्व काळ. असो त्याच्या व्रतासी भंग करावया आला ऋषी. अतिथी होऊन द्वादशीसी पातला मुनी दुर्वास. ते दिवशी साधन द्वादशी घडी एक. आला अतिथी कारणिक. अंबिरीशास पडला धाक केवी घडे म्हणून या. ऋषी आले देखोनी अंबिराश अभिवंदोनी. अर्घ्यपाद देऊनी पूजा केली उपचारे. विनवतीसे ऋषेश्वरासी शीघ्र जावे स्नानासी. साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया. ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करती विधीसी. विलंब लागता तयासी आला साधन घटिका. व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थे घेऊनी. नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषीसी.
तवाळे ध्रुवास देखा पाहुणे अंबरशेच्या मुखा म्हणे भोजन केलीसी का अतिथी विन दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विजेश्वरला शारंग धर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा शापिले ऋषीने द्विजासी जन्मावे गा अखिल योनिसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळ उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरले श्री विष्णूचे चरण भक्त वत्सल ब्रीत जाण तया म्हा विष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबिराशी राखीना आपल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमी भार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधसी शाप द्यावा विष्णूसी भूमी भार फेडावयासी कारण असे म्हणून या असे विचारुनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारुनी भूमीसी नाना स्थानी जन्मावे असे 10 अवतार झाले करणे असेल तुवा ऐकले महाभागवती विस्तारले अनंत रूपी नारायण कार्य कारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणि एक सांगेन तुझं विनोद झाला असे सहज अनुसयात्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रैमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र झाले तियेचे नामधारक कुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी देवयती कपटवेशी पुत्र झाले कवने परी अत्रे ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारोनी सांग मज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्टे लाधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत प्रख्याने सिद्ध नामक धारक संवादे अंब ऋषी व्रत निरूपणम नाम तृतीय अध्याय श्री गुरु दत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त।